अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन दाबा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये। अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूयात मठ्ठा बनवायला। इथे मी 1 वाटी फ्रेश दही, कोथिंबीर, 1 मिरची, अद्रक, 2 चमचे साखर, पुदिना, काळं मीठ, जिरे, सब्जा आणि साधं मीठ घेतलं बघा। आता सर्वप्रथम काय करायचं, इथे मी जो सब्जा घेतला होता ना, साधारण 1 ते 2 चमचे, तो आपण भिजवत घालायचा बघा असा। आपलं वाटण वाटूस्तवर हा सब्जा मस्त भिजल बघा। आता इथे 2 चमचा मी जिरे घेतले होते। आता ते जिरे आपण असे बारीक करून घ्यायचे। जिऱ्याची एकदम बारीक पावडर करायची। आता तुम्ही म्हणताल ही अशा दगडाच्या खलबत्त्यात का बारीक करते, कारण हा पारंपरिक मठ्ठा आपण इथे करणार आहोत बघा, आणि एकदम टेस्टेड होतो असा मठ्ठा। हे बघा, अशी जिऱ्याची बारीक पावडर करायची। आता आपण ती एका फुलपात्र्यामध्ये काढून घेऊयात। तुम्ही जर अशा पद्धतीने मठ्ठा बनवला ना, तर सेम लग्नाच्या पंक्तीत जसा मठ्ठा लागतो ना, सेम तीच टेस्ट ह्याही मठ्ठ्याला येणार आहे बघा। इथे मी 2 चमचे जिरे घेतले होते बघा। आता त्याची बारीक पावडर करून घेतली। आता काय करायचं, असं अर्धा इंच अद्रक आणि 1च मिरची घ्यायची बघा, कोथिंबीर। आता हेही बारीक करून घ्यायचं। मिरची ही अर्धी किंवा 1च टाकायची, कारण आपला मठ्ठा जास्त तिखटही नाही झाला पाहिजे, कारण अद्रक ही तिखटच असतं बघा। आता हेही एकदम बारीक वाटण करायचं याचं। अशा पद्धतीने इथे मी याचंही बारीक वाटण केलेलं आहे। आता काय करायचं, 15 ते 20 पानं आपण इथे पुदिन्याची घेतली बघा। आता ही पुदिन्याची पाने ओबडधोबड वाटायची, बारीक करायची नाही। काही जण तर बघा पुदिना वाटत पण नाही, पण मी इथे फ्लेवर येण्यासाठी ओबडधोबड थोडासा वाटून घेते। आता उन्हाळ्याचे दिवस आहे बघा, मठ्ठा तर घरोघरी होणारच। हे बघा, इथे असा ओबडधोबड मी हे वाटण वाटलं। आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता इथे मी मठ्ठा बनवण्यासाठी खापराची तंबुली घेतली बघा। आता तुम्ही म्हणताल ही तंबुली कशासाठी, तर ही पारंपरिक तंबुली आहे दही घालण्यासाठी। आता यामध्ये मी 1 वाटी फ्रेश दही घेतलं। आता 1 वाटी दह्यासाठी इथे मी फ्रीजमधलं किंवा माठातलं म्हणा थंड पाणी घेते, पण 1 वाटी दह्यासाठी 2 तांबे पाणी घेतलं बघा। पाणी हे थंड आहे। त्यामध्ये आता जी जिरा पावडर केली होती ना ती टाकायची, आणि जे वाटण केलं होतं ना तेही टाकायचं। आता इथे मी अर्धा चमचा काळं मीठ आणि चिमूटभर साधं मीठ टाकते। 2 चमचे साखर टाकायची आणि एका लाकडाच्या रवीने असं फेटून घ्यायचं। 5 ते 7 मिनिट रवीने असं फेटायचं। आता तुम्ही म्हणताल मठ्ठा बनवण्यासाठी खापराचंच भांडं लागतं का? हो, तर खापराच्या भांड्यात मठ्ठा हा आपला पूर्वीसारखा टेस्टेड बनतो बघा। काही लोक तर याच्यामध्ये दही विरजायलाही ठेवतात,
एकदम भारी लागतं दहीसुद्धा या तंबुलीमध्ये. खापराची तंबुली आहे बघा ही. 5 ते 7 मिनिट आपण रवीने असं ढवळून घ्यायचं आपला मठ्ठा. आणि जर तुम्हाला अजूनच गार मठ्ठा पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात बर्फाचे क्यूबही टाकू शकता बघा. पण मी ऑलरेडीच 2 तांबे थंड पाणी घेतलं होतं. हे बघा तयार आहे आपला मठ्ठा. आता त्यामध्ये जो आपण सब्जा भिजवत घातला होता ना तो टाकायचा. मस्त सब्जाही भिजलेला आहे. हे बघा तयार आहे आपला थंडगार मस्त मठ्ठा. आता चला तर मग आपण तो एका ग्लासमध्ये सर्व करूया. तुम्ही पण तुमच्या घरी असा थंडगार मठ्ठा नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये. अशाच रेसिपी बघण्यासाठी आपल्या तृप्ताई चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि हो, तुमचा मठ्ठा कसा झाला कमेंट करून नक्की कळवा. बाय.